राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा पुन्हा एकदा दिमाखात फडकलाय। मराठी चित्रपटांमध्ये बाप लेकाच्या संघर्षावर बेतलेल्या रिंगण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय। बाप लेकाच्या संघर्षावर बेतलेल्या या सिनेमानं कट्यार काळजात घुसली, नटसम्राट यासारख्या बड्या चित्रपटांना मागे टाकून रिंगणनं बाजी मारली आहे। तर कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झालाय। या व्यतिरिक्त नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाची अभिनेत्री रिकू राजगुरू विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला पुरस्कार जाहीर झालाय। तर उत्कृष्ट शैक्षणिक लघुपटासाठी मिथुन चंद्र चौधरी यांच्या पायवाट या राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत शशांक शेंडे जे अभिनेते आहेत, त्यांचं आपण झी 24 तासमध्ये स्वागत करूया। आणि आपल्या बरोबर आहेत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर। शशांकजी, अभिनंदन। खरं तर आपला चेहरा हा म्हणजे आम्ही साऊथ इंडियन फिल्म्समध्ये किंवा बॉलिवूडमध्ये नेहमीच बघत आलेलो आहोत, तिथली छाप तर आपली काही वेगळीच असते। मात्र जर का विचार केला तर ख्वाडा आणि त्याच्यानंतर आत्ताची ही भूमिका आणि रिंगणला पुन्हा उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार घोषित होणं, यावेळेसच्या आपल्या भावना काय आणि एकूणच सगळा अनुभव तुम्हाला आठवला असेल, जर आम्हाला देखील शेअर करा। म्हणजे पुरस्कार ज्या ज्या वेळेला डिक्लेअर होतात त्या वेळेला प्रत्येक वेळेला धाकधूक असतेच मनामध्ये। या वेळेला जर बघितलं आपण तर मराठी सेक्शनला, म्हणजे फक्त मराठी सेक्शनचा जर आपण विचार केला तर कॉम्पिटिशन खूपच जबरदस्त होती। सैराट सारखी फिल्म होती, नटसम्राट सारखी फिल्म होती, कट्यार काळजात घुसली होती, द सायलन्स सारखी फिल्म होती, कोती सारखी फिल्म होती। आणि या सगळ्या फिल्मच्या मध्ये आपली फिल्म कुठे स्टँड होणार आहे ही आमचं दिग्दर्शक मकरंद माने काय किंवा मी काय किंवा आमची संपूर्ण एंटायर टीम काय, आम्हाला ती धाकधूक होतीच होती की अरे बाबा आपण कुठे या सगळ्या याच्यामध्ये स्टँड होतो आहोत। पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला ज्यावेळेला याचा शो झाला त्यावेळेला ऑडियन्सचा रिस्पॉन्स याला भरभरून होता, पण ती बक्षिसाच्या लेवलवरती तिथे काहीच वर्कआउट झालेलं नव्हतं। त्यामुळे एक तशी डिसअपॉइंटमेंट होतीच की अरे काहीतरी चुकलंय का काय, काहीतरी चुकलंय का काय। आणि सगळ्यांची मेहनत असते, वर्षभराची मेहनत आहे ही सगळ्यांची, आणि अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो आपण सगळे। आणि अशा याच्यामध्ये की काय होतंय काही नाही होतंय, काय होतंय काही नाही होते, आणि असं असताना अचानक एक येतं की पहिला एक कोणाच तरी फोन येतो, अरे अभिनंदन। तर काय झालं बाबा, तर नाही ती रिंगणला पारितोषिक मिळालं। नक्कीच आनंदाची घटना असते सगळ्यांसाठी आणि संपूर्ण युनिटसाठी ती एक आहे ना, म्हणजे काय मोटिवेशन असतं ते। आणि याच्यामुळे आता पारितोषिक जाहीर झालंय म्हटल्यानंतर त्याची चर्चा होते, हा नक्कीच आठवते। म्हणजे मला अजूनही आठवते की आम्ही पंढरपूरमध्ये ज्यावेळेला शूट करत होतो, मागच्या वर्षीची गोष्ट आहे, माघ महिन्यातली। तर पंढरपुरात विचारलं माघ महिन्यात आम्हाला शूट करायचं आहे, तर ते म्हणे माघीची यात्रा असते माघ महिन्यातली, कम्पॅरेटिव्हली लहान असते। तर लहान यात्रा हे मला पुण्यासारख्या ठिकाणी राहिलेलो असल्यामुळं किंवा बाकी की यात्रा म्हणजे किती एक 10-20 हजाराचा मॉब, ह्याच्यापेक्षा जास्त काही नसेल। ती पंढरपुरातली लहान यात्रा 6 लाखाची यात्रा होती, 6 लाख लोक होती तिथे, आणि त्यांच्यामध्ये जाऊन शूट करायचं म्हणजे ते कसबच होतं ते। आमचा डीओपी अभिजित आबदे, साऊंडवाला महावीर सबणावर, अशोक आमचा गणेश फुके, या सगळ्यांनी म्हणजे अत्यंत तारेवरची कसरत करत ती चित्रीकरण पार पाडलं होतं त्यावेळेला। आणि तो रोमांचकारी अनुभव होता एका अर्थाने तसं बघायला गेलं। म्हणजे 6 लाख लोक एवढ्याशा बारक्या जागेमध्ये होती आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं आलेली लोक होती ती। आणि आमच्या चित्रपटाचा जो विषय आहे शेतकरी बाप मुलाचा संबंध आहे, आणि शेतकऱ्याचं ते महाराष्ट्राचं आद्य दैवत आहे ना ते पंढरपूर, आणि त्यामुळे ते तसं फारच जवळचं नातं आहे ते शेतकरी आणि विठ्ठलाचं हे। चित्रपटाची कथा जर बघायला गेलं तर ती बाप लेकाच्या संघर्षाची कथा आहेच आहे, पण त्याचा बॅकड्रॉप शेतकऱ्याचा आहे। आत्ताचा सगळ्यात ऐरणीवरचा किंवा गहन प्रश्न जो आपल्या इथं महाराष्ट्रातला आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या आहे, की परिस्थितीला हरून
आता काहीच करायचं नाही, काहीच करू शकत नाही मी, तर जीव देणं हा एकमेव पर्याय आहे. आणि त्याला ती स्वप्न पडतायत आमच्या ते शेतकऱ्याला, म्हणजे प्रोटोगॉनिस्टला ते स्वप्न पडतात की अरे आत्महत्या करतोय आत्महत्या, आणि एका पॉइंटला त्याच्या लक्षात येते की मरून कुठलाही प्रश्न सुटत नाही, खरी गोष्ट. तर आपल्याला त्याच्यासाठी झगडावं लागतं. आणि त्या नोटवरती हा चित्रपट जातो. मुलगा 8-10 वर्षाचा मुलगा आहे, त्याला आई नाही आहे, त्याचा त्याच्या परीने शोध आहे, हा बाप आहे याचा ह्याच्या परीने शोध आहे. आणि मला सगळ्यात इंटरेस्टिंग या फिल्मच्या बाबतीतली गोष्ट अशी वाटते की ही फिल्म पॉझिटिव्ह एंडला नोट होते, ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची निगेटिव्हिटी भरलेली नाही. आणि हा सगळ्यात चांगला संदेश या फिल्ममधनं जातोय असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. अगदी मला यावरती असं विचारायचं आहे की तुम्हाला ख्वाडा पण आठवत असेल, त्यालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि आताही काय तुम्हाला काय वाटतं, मराठी नक्कीच चित्रपटांसाठी तुम्ही लकी आहात? मला माहित नाही, म्हणजे मी खरं तर लकी आहे असं म्हटलं तरी चालेल. मी आतापर्यंत जितक्या फिल्म केल्यात ऑलमोस्ट त्या सगळ्यांना नॅशनल अवॉर्ड आहे. म्हणजे चिल्लर पार्टी सारखी फिल्म केली होती, देऊळ सारखी फिल्म केलेली होती, शाळा सारखी फिल्म असेल, बारीक बारीक रोल केलेले होते, पण ज्या ह्याच्यात मी आतापर्यंत कामं केलेली आहेत त्या सर्व फिल्म्सना आतापर्यंत नॅशनल अवॉर्ड्स आहेत. लकी आहे का नाही मला माहित नाही, पण त्या फिल्म्सना मिळतात एवढं नक्की आहे. तुमच्या अभिनयामध्येच एवढा जोरकसपणा आहे की अर्थातच तो पिक्चर फुलून निघतो. आपल्याबरोबर चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर देखील आहेत. दिलीपजी, आत्ताच आपण जसं ख्वाडाविषयी बोललो किंवा आता रिंगणविषयी बोललो, चित्रपट अतिशय सुंदर आहेत, यात काहीही प्रश्नच नाही. मात्र जर का बॉक्स ऑफिसचा जर का विचार करायचा गेला तर बॉक्स ऑफिसवर मात्र तेवढं जितकं हे मिळायला पाहिजे लोकांकडून प्रतिसाद तेवढा मिळत नाही. काय वाटतं लोकांच्या मानसिकतेविषयी? मला हे दोन गोष्टी सांगायच्या वाटतात की आता रिंगणला पुरस्कार मिळाला तर मला वाटतं ना, इमिजिएटली महिनाभरामध्ये हा चित्रपट जर प्रेक्षकांमध्ये आला, व्यवस्थित प्रदर्शित झाला, तर मला वाटतं की प्रेक्षकांकडनं या चित्रपटाचं स्वागत होईल. बऱ्याचदा काय होतं की मार्च महिन्यामध्ये नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर होतात आणि तो चित्रपट ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रदर्शित होतो. तो पण वातावरण बदललेलं असं त्या चित्रपटाबद्दलची चर्चा ओसरलेली असते. असं होऊ न देता जर हा पुरस्कार आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता असेल, चित्रपट जर लोकांनी पाहावा असं वाटत असेल, तर तत्परतेने या चित्रपटाला वितरक मिळणं अथवा निर्मात्याने स्वतः काही प्रयत्न करून हा चित्रपट प्रदर्शित करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण रिंगणनी सगळ्यांना चकमा दिलेला आहे. म्हणजे जे चित्रपट चर्चेत होते, ज्यांना पारितोषिक मिळेल असं वाटलं होतं, त्या चित्रपटांना बाजूला सारून रिंगणनी बाजी मारली. याचा अर्थ राष्ट्रीय पुरस्कारांच्या परीक्षकांनी काहीतरी त्याला वेगळा विचार केलेला असं दिसतंय. दुसरीकडे असं दिसतंय की आता जर आपण बघितलं की आज आपण आता पुरस्कारांमुळे उत्साहित आहोत, परंतु जानेवारी महिन्यापासून जर आपण पाहिलं चित्र, तर नटसम्राट वगळता 26 चित्रपट जे प्रदर्शित झाले त्यापैकी एकाही चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालेलं नाहीये. पोस्टर गर्ल त्यातल्या त्यात बरा चालला, परंतु नटसम्राटने एकीकडे 40 कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवण्याची बातम्या गाजणं आणि त्याच वेळेला त्याच्या पाठोपाठ प्रदर्शित झालेले 25-26 चित्रपट प्रेक्षकांनी नाकारणं, मला वाटतं हा जो गॅप आहे हा भयावह आहे. म्हणजे आज आपल्याला पुरस्कार मिळाल्यामुळे आपण उत्साहामध्ये असू, परंतु जर प्रेक्षक चित्रपट पाहत नसेल किंवा येणारा प्रत्येक मराठी चित्रपट जर एकाच आठवड्यामध्ये चित्रपटगृहातून जात असेल, तर मला असं वाटतं की या पुरस्काराचा आनंद तो आपण किती घ्यावा. दुसरं असं आहे की पुरस्कार हवेत की प्रेक्षक हवे, या निर्णयापर्यंत आपण आता येऊन पोहोचलेलो आहे. कारण मराठीमध्ये चित्रपटाची निर्मिती वाढलेली आहे. यावेळेला राष्ट्रीय पारितोषिकामध्ये 40पेक्षा जास्त चित्रपटांनी एंट्रीज घेतल्या होत्या आणि हा तर मला असं वाटतं की हा विक्रम आहे. परंतु नुसतं विक्रमांपुरतं न राहता किंवा चर्चेंपुरतं न राहता किंवा कौतुकांपुरतं न राहता प्रत्येक चित्रपटाला यश मिळावं किंवा जास्तीत जास्त चित्रपट चांगले चालावेत, प्रेक्षकांना पोचावं, प्रेक्षकांनी या चित्रपटात यावं, यासाठी मला वाटतं की सर्व स्तरांवर विचार व्हावा, प्रयत्न व्हावा याची गरज आहे. एकूणच या सगळ्यांसंदर्भात बातचीत करायला आपल्याबरोबर अभिनेते शशांक शेंडे आहेत आणि त्याचबरोबर चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर हे देखील आहे. पुन्हा एकदा मी या दोघांचंही स्वागत करते. शशांकजी, मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या कामाची छाप सोडली आहे, बॉलिवूडमध्ये छाप सोडली आहे आणि आता तर काय आपण बघतोय दोन्ही राष्ट्रीय पुरस्कारात ज्यांना मिळालेले आहेत त्याच्यात तुमचा अतिशय उत्कृष्ट अभिनय आहे. महत्त्वाचा असा प्रश्न आहे माझा की तुम्ही अधिक कुठे रमता? मराठीमध्ये. अच्छा. मराठीमध्ये काम करताना ना फारच कम्फर्टेबल वातावरण आहे आपल्याकडे काम करतानाचं. मग हिंदीपेक्षा जास्त मराठीमध्ये मजा येते काम करताना. आणि मगाशी ठाकूर साहेब जे म्हणाले ना त्याच्यावरती मला बोलायला आवडेल की मराठी प्रेक्षक म्हणून आहेत ना नैतिक जबाबदारी म्हणून चित्रपट बघायला पाहिजेत.
ज्या वेळेला खोडासारखा चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता त्याच्या अगोदर 2 दिवस मला कोणाचा तरी फोन येतो आणि तो माणूस मला सांगतो की अरे माझ्याकडे बघ नेटवरती त्याची कॉपी अवेलेबल आहे. ह्या जर गोष्टी असतील तर आम्ही कुठेच कॉम्पीट करू शकत नाही. आणि दुसरं दाक्षिणात्यामध्ये जी गोष्ट आहे की दाक्षिणात्य चित्रपट ज्या वेळेला प्रदर्शित होत असतात त्यावेळेला माझ्या पुढे चॉईस कुठला असतो. मला इधर चिरंजीवीला बघायचा असतो, मला नागार्जुनला बघायचा असतो किंवा XYZ जो कुठला असेल तो साऊथ इंडियन ऍक्टरच मला बघायचा असतो. मला मराठीमध्ये आम्हाला सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन ती असते ना. मला चॉईसच मिळतो. मला शाहरुख खानला बघायचा आहे, आमिर खानला बघायचा आहे का मकरंद अनासपुरेंना बघायचा आहे का भरत जाधवला बघायचा आहे. आता ह्याच्यामध्ये चॉईस जो असतो ती लोक ऑब्व्हियसली हिंदीकडे जातो ना. आमच्याकडचा चॉईस तर कितीही चांगले विषय मांडा तुम्ही, कितीही टेक्निकली स्ट्रॉंग करा विषय, मला कॉम्पिटिशनच जर मला हिंदी बरोबर करायची आहे तर आम्ही कुठेच पुरे पडणार नाही याच्यामध्ये. म्हणून मला असं वाटतं की इतकी कोटी आपली महाराष्ट्राची लोकसंख्या आहे त्यातली 2%, 3% लोक सुद्धा मराठी लोक जी आहेत ही तिकीट काढून चित्रपटगृहामध्ये चित्रपट बघत नाही. तेच प्रमाण जर 10% पर्यंत जर आलं तर बाहुबली सारखे असंख्य सारे चित्रपट निर्माण होऊ शकतात. बाजीराव मस्तानी सारखा चित्रपट आमच्याकडे निर्माण होऊ शकतो. पण आमच्या लोकांची नैतिकता ती नाही असं मला अत्यंत खेदानं म्हणावं लागेल. अगदी दिलीपजी ऐकलंच आता आपण. त्यांनी काय म्हटलं की एक नैतिक जबाबदारी आहे आपल्या प्रेक्षकांची देखील. खरोखरच उत्साह मात्र असतो पण टॉकीजमध्ये मात्र अंधार असतो. जितके प्रेक्षक जायला पाहिजे तितके जात नाही. यावरती आता आपली काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की मराठी चित्रपट प्रमोशनच्या बाबतीत अजूनही गोंधळलेला आहे का असं मला वाटतं. ज्याला कॅम्पेन म्हणतात, जे हिंदी चित्रपटसृष्टी 70च्या दशकात चालू होतं त्या कॅम्पेन पॅन मराठी सिनेमा आजही पोहोचलेला नाही, ही दुर्दैवानी वस्तुस्थिती आहे. आणि दुसरं असं आहे की आता आपल्याकडे उत्साह असतो, चित्रपटाचं प्रमोशन होतं, दर आठवड्याला 3 मराठी चित्रपट प्रदर्शित होतात, 100च्या वर अधिक चित्रपट आपल्याकडे वर्षभरात येतात. राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये यावर्षी 80 मराठी चित्रपटांनी एंट्री घेतलेली आहे. राष्ट्रीय पातळीवर तर 40 पेक्षा जास्त चित्रपट होते. म्हणजे आकडा आपला वाढलेला आहे. पण निर्मिती संख्या वाढली म्हणजे दर्जा वाढला असं नाही. असं आतापर्यंत आपण हिंदीवाल्यांना हिणवत होतो, परंतु दुर्दैवाने ते आता मराठीच्या वाटेला येणार आहे की काय. प्रेक्षकांची जबाबदारी आहेच. प्रेक्षकांनी महिन्याला एकाऐवजी 2 चित्रपट पाहावेत, परंतु प्रेक्षकांना सुद्धा ते चित्रपट का पाहावेत अगदी खरं आहे. यायला पाहिजे. ते होत नाहीये. अगदी दिलीपजी आणि शशांकजी तुम्ही आमच्याबरोबर राहाच. सैराट हा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये विशेष भूमिकेसाठी रिंकू राजगुरूला देखील घोषणा झालेली आहे एकूणच बक्षिसाची. रिंकू आपल्या बरोबर आहे. रिंकू, ही बातमी तुझ्यापर्यंत जेव्हा पोहोचली असेल तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया, किती आनंद झाला? जेव्हा मला कोणी सांगितलं, मी रूम मध्ये बसलेले, तिकडून नागराज दादा आणि सगळी टीम आमच्याशी पळत आली, अरे नॅशनल अवॉर्ड भेटला. नॅशनल मला कळालंच नाही कुणाला नक्की कुणाला भेटला. नंतर म्हणल्या रिंकू आवाज नीट नाही येत आहे. रिंकू राजगुरू, ज्या तऱ्हेनं आपण बघतोय रिंकूनी हा पहिला चित्रपट केला आणि त्यानंतर तिला विशेष उल्लेखनीय अशा भूमिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला. रिंकूची प्रतिक्रिया आपण समजू शकतो की तिला किती आनंद झालेला असेल. तर रिंकू आपल्याबरोबर होती. रिंकूला मी धन्यवाद देते. आणि शशांक शेंडे आपल्याबरोबर आहेत, दिलीप ठाकूर आपल्याबरोबर आहे. एकूणच मराठी चित्रपट हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण की मराठीपणा जो आहे, जसं स्वतः शशांकजींनी म्हटलं की मी जास्त मराठीत रमतो, मग अर्थात जिथे ते रमतात तो चित्रपट जास्तीत जास्त फुलावा असं प्रत्येकालाच वाटतं. या विषयावरती आपण राहणार आहोत. एक छोटासा इथे ब्रेक घेऊया. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.